कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उद्या पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अन्य भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। चिपळूण, दापोली, खेडसह गुहागरमध्ये मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध सवतसडा धबधबा प्रवाहित, परिसरातील नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या। रायगडमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात जोरदार पाऊस, श्रीवर्धन तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस, शेतामध्ये पाणीच पाणी। सिक्कीममध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर तिस्ता नदीत पाण्याचा प्रवाह वाढला, अनेक भागात पूरसदृश स्थिती, तर अन्न पुरवठा, विजेसह मोबाईल नेटवर्क देखील प्रभावित। कोल्हापूरमध्ये तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग होणारा विरोध लक्षात घेता भूसंपादन न करण्याचा सरकारचा निर्णय, मंत्री चंद्रकांत पाटलांची एबीपी माझाशी बोलताना माहिती। पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ, 22 लाख नागरिक यासाठी पात्र। पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी रेशन कार्ड आधारशी संलग्न करावं, 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी आयुष्मान कार्ड काढणं गरजेचं असल्याचं आयुष्मान भारत समितीचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टी यांची माहिती। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने मागे घ्यावा, दिंडीला पैसे देण्याऐवजी सेवा सुविधा द्याव्यात, विश्व वारकरी सेनेच्या गणेश थेटे यांची मागणी। पुण्याच्या हडपसर इथल्या फुरसुंगी परिसरात पाण्याच्या टँकरमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगर पोलिसांना ड्रोन मदत करणार, शहरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास तिथे उपस्थित पोलीस फोर्सला अनाउन्सिंग सिस्टीमद्वारे सूचना दिल्या जाणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 45% पेरण्या पूर्ण, जून महिन्यामध्ये आतापर्यंत 63% पाऊस झाला असून आजपर्यंत सिंधुदुर्गात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। मुंबईत नाले सफाईची महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याकडनं पाहणी, अनेक नाल्यांमध्ये सफाई झाली नाही, नाले सफाई झाली की हात सफाई झाली, रवी राजांचा सवाल। मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील 2500 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन, आमदार प्रकाश सुर्वेंनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत ट्रेन काशीसाठी रवाना। पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दर्शनासाठी शंकर महाराज मठात गेल्यावर घडलेली घटना, मात्र कोणताही वाद झाला नाही, भाजपचा दावा। नागपूर हिट अँड रन प्रकरणी 3 वर्षीय मुलीचाही मृत्यू, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होते उपचार, मृतांची संख्या 3। भाजपकडून शिक्षण संस्थांवर कब्जा, नीट आणि नेटच्या परीक्षेतल्या गोंधळावरनं राहुल गांधींची टीका, तर पेपर फुटीचा मुद्दा संसदेमध्ये मांडणार, राहुल गांधींची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या योग दिनी जम्मू काश्मीर साजरा करणार, श्रीनगरच्या दल लेक जवळ 7000 लोकांसोबत योगासनं करणार, तिथले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची माहिती। पंतप्रधान मोदी 2 दिवसीय जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर, 1,500 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या 84 मोठ्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार। HDIL घोटाळ्यातील आरोपी राकेश आणि सारंग वाधवांच्या बंगल्यात अभिनेता सलमान खानचा मुक्काम, शूटिंगसाठी सलमान महाबळेश्वर मुक्कामी असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।